जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती आचार्य देवीचंद्र देव की जय। जय बोलो परम पूज्य चारित्र चक्रवर्ती समाधि सम्राट आचार्य शांति सागर जी महाराज की जय। बोलो प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमुनि महाराज की जय। बोलो परम पूज्य आचार्य प्रोपेक्षा सुंदर सागर जी महाराज की जय। बोलो परम पूज्य दीक्षा गुरु वत्सल सिंधु आचार्य सुयस सागर जी महाराज की जय। प्रकरण आपलं झालेलं जीव समासाधिकार त्यामध्ये तिसरा अवगाहना पहिल्यांदा जीव समासाचे स्थान सांगितले त्यानंतर योनी आणि त्यानंतर आता अवगाहना झाली। तर काल आपण प्रत्येक इंद्रियांमध्ये जीवांची उत्कृष्ट अवगाहना किती आहे कुणाची आहे हे पाहिलं होतं। एक इंद्रियामध्ये उत्कृष्ट अवगाहना कुणाची आहे कमळाची। त्याची उंची लांबी किती सांगितली 1000 योजन आणि विस्तार त्याचा व्यास किती सांगितलं 1 योजन। त्याची अवगाहना घनफळ किती निघालं त्याचं 750 घन योजन। आता पाचवीमध्ये हे करा काल आपला वेळ झाला म्हणून आपण ते बघितले की सगळ्यात कोणाची जास्त कोणाची कमी। द्विंद्रियामध्ये कोण आहे शंख। त्या शंखाचं घनफळ किती निघालं 365 एक इंद्रिय 750 द्विंद्रिय 365 घन योजन। इंद्रियाची 27/192 घन योजन। तर हे 1 योजनापेक्षा पण कमी आहे म्हणजे 1 घन योजनापेक्षा कमी आहे। चतुरिंद्रिय जीवाचं 3/8 आणि पंचेंद्रिय त्याचं पंचेंद्रिय उत्कृष्ट अवगाहना सांगितले 12,50,00,000 घन योजन। तर ह्या 5 इंद्रिय जीवांचे हे उत्कृष्ट अवगाहना सांगितलं। सगळ्यात कमी अवगाहना कोणाची आली याच्यामध्ये 27 सगळ्यात छोटी अवगाहना। म्हणून त्याच्यासाठी जी संदृष्टी ठेवली अर्ध संदृष्टी हे सगळे संख्यात घनांकुल आहे। 7.5 म्हणजे संख्या झाली ना 365 हे 12.5 करोड हे सगळी संख्यात संख्या झाली आणि हे बाकी घनांकुल आहे एवढे घनांकुल हे अवगाहना आहे। तर संख्यात घनांकुल सगळ्याची सामान्यपणे संख्यात घनांकुल अवगाहना झाली। ह्यामध्ये सगळ्यात छोटी झाली त्रिंद्रिय जीवाची म्हणून ह्याची संदृष्टी दिली हे पण घनांकुल हे योजनामध्ये आणि हे जर अंगुलामध्ये रूपांतर करायचं असेल तर एका योजनामध्ये किती अंगुल होतात 7,68,000 एवढे घनांकुल एका योजनामध्ये एवढे अंगुल होतात घन योजनेमध्ये। हा एका योजनामध्ये अंगुलाचं प्रमाण किती आहे 7,68,000 म्हणजे ते आता ते आपल्याला शिकायचं आहे। आता चालू होईल गणित त्यावेळेला लक्षात येईल तुम्हाला म्हणजे 8 म्हणजे 1 अंगुल पुन्हा 6 अंगुल म्हणजे 1 पाद पुन्हा 2 पाद म्हणजे 1 वितस्ती 2 वितस्ती म्हणजे 1 हात 4 हात म्हणजे 1 धनुष्य आणि 2 हात धनुष्य म्हणजे 1 कोस आणि 4 कोस म्हणजे 1 योजन। असं ते परस्पर गुणाकार केला की ते अंगुलाचं प्रमाण येते। तर म्हणून हे जर अंगुलामध्ये रूपांतर केलं तर ह्याला 7,68,000 गुणावं लागेल तर तेवढं घनांकुल ते अवगाहना होईल। मग ती संख्यात घनांकुल येते अवगाहना सगळे संख्यातामध्येच येणार ना म्हणून मग त्याचे हे 6 हे घनांकुलाचं चिन्ह सांगितलं होतं आणि संख्याताचं चिन्ह काय आहे हे संख्याताचं चिन्ह आहे। जर घनांकुलाला संख्यातानं गुणलं तर हे संख्यात घनांकुल झालं। हे त्रिंद्रियाची सगळ्यात छोटी अवगाहना। याच्यापेक्षा मोठी अवगाहना कुणाची चतुरिंद्रिय जीवांची संख्यात पट झाली याच्यापेक्षा संख्यात पट आहे।
तर त्याच्यासाठी म्हणून 2 वेळेला संख्या, कारण मोठ्या संख्येला संख्यातानं गुणलं परत तर ती चतुरेंद्रिय जीवाची झाली. आता त्यापेक्षा कोणाची मोठी आहे? द्विंद्रिय जीवाची. त्रिंद्रिय, चतुरेंद्रिय आणि द्विंद्रिय असं लक्षात घ्यायचं. त्याला पुन्हा संख्यातानं गुणायचं आणि एकदा संख्यात पुढे ठेवायचं. पुढे ठेवलं की गुणाकार समजायचं अर्थसंपुष्टीमध्ये. मग त्याच्यापेक्षा कुणाची मोठी आहे? एकेंद्रियाची. मग त्याला त्याच्यात ती पण किती आहे? त्याच्यापेक्षा संख्यात पडले 365 आणि 750, म्हणजे जवळजवळ दुप्पट आलं, दुप्पटच्या वर आलं म्हणून ते पण संख्यात पडले. तर इथं पुन्हा एकदा संख्यातानं गुणायचं आणि एकदा संख्यात. हे एकेंद्रिय जीवाची झाली संख्यातानामध्ये. आणि पंचेंद्रिय ह्याच्यापेक्षा संख्यात गुण आहे, त्याला 750 गुण म्हणजे ते पट निघतंय. गुणकाराचा पट काढायचा असेल तर पुढच्या संख्येला मागच्या संख्येला भागायचं, मागच्या संख्येनं ते गुणकाराचं प्रमाण निघतं. म्हणजे आता 750 ला 365 भागलं की या दोन्हीतल्या गुणकाराचं प्रमाण निघतं. 750 न 12.5 करोडला भागलं की किती पट आहे ते प्रमाण निघतंय. म्हणून इथं मग अर्थसंतुष्टीमध्ये त्यांनी ही संतुष्टी ठेवली की पुन्हा एक संख्याताचा गुणकार पुढे वाढवत जायचं. इथं 5 वेळा संख्यातानं गुणतं, म्हणजे ही जी संख्या त्याला पुन्हा एकदा संख्या गुणकार वाढवायचा. तर ही संतुष्टी सगळ्यांच्या उत्कृष्ट अवघानाची आहे संख्यातानाप्रमाणे. म्हणजे त्रिंद्रिय पहिला एकदा येणार, मग चतुरेंद्रिय येणार, मग द्विंद्रिय येणार, मग एकेंद्रिय, मग पंचेंद्रिय. आता आपण या अवघाना बघणार आहे 64 अवघान. तर शेवटी ज्याला पर्याप्ताचे उत्कृष्ट अवघाना सांगतील त्याला क्रम आहे द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरेंद्रिय, द्विंद्रिय, एकेंद्रिय, पंचेंद्रिय. 3 4 2 असं लक्षात ठेवा. 3 4 2 म्हणा 1 आणि पुन्हा 5. तर हे उत्कृष्ट अवघानाचं प्रमाण झाले. आता आपले कुठले अवघान आपली झाले? मामाच्यावर झालं की नाही पण शरीर तेवढं ते पण शरीर आपण धारण केलेलं आहे ना. तर आपण क्षेत्र परिवर्तनाचं स्वरूप ज्याला बघतो त्याला जगणे अवघाणीपासून उत्कृष्ट अवघाना ज्याला पूर्ण होतात सगळ्या करून त्याला एक परिवर्तन, क्षेत्र परिवर्तन पूर्ण होते. क्षेत्र परिवर्तन 2 प्रकारानं सांगितलं जातं. एक आकाश प्रदेशाच्या अपेक्षेनं की आकाशाच्या प्रत्येक प्रदेश, आकाशाच्या प्रत्येक प्रदेशावर आपण उत्पन्न झालो त्यापेक्षेने क्षेत्र परिवर्तन सांगितलं जातं. आणि छोट्या अवघाण्यापासून सगळ्यात सूक्ष्म निगोल दब्धपराप्रकारच्या अवघाण्यापासून ते महामत्स्याच्या अवघाणीपर्यंत असंख्यात अवघाना येतात. आता तुम्ही ज्याला बघाल त्यावेळेस लक्षात येईल किती अवघानाचे भेद आहेत. एक प्रदेश वाढवत जायचंय. तर त्या सगळ्या अवघाना या जीवाने धारण केले. त्याच्याशिवाय एक परिवर्तन पूर्ण होत नाही. आणि अशी किती परिवर्तन केले तर आपण आनंद परिवर्तन केले ना आजपर्यंत. क्षेत्र काल भाव कारण निगोदातून निघून किती वेळ झाला माहिती नाही आपल्याला. किती अनंत काळ गेला आपला निगोदातून निघून सुद्धा. तर अशा प्रकारच्या या सगळ्या अवघाना आपण धारण केलेल्या आहेत. नवीन काय नाही. पण आपल्याला वाटते जातात कोण सगळं उंची जास्त असेल, कोण किती असेल तर काय वाटतं आपल्याला की त्यांची किती उंची चांगली आहे, माझी एवढी किती आहे. तर ती उंची आपण ती सुद्धा प्राप्त केलेली आहे पूर्वी. कुठली आव्हानं प्राप्त केलेली असं नाही. मग कुठल्या आव्हाने संबंधी मोह करायचं नाही. या सगळ्या शरीराच्या अवघाने तर जीव हे सगळ्या अवघाना धारण करून त्या संसारामध्ये फिरलेला आहे. आता जगाने अवघाना सांगतात पुढं. जगाने म्हणजे सगळ्यात छोटी आव्हानं, उत्कृष्ट म्हणजे सगळ्यात मोठी आव्हानं. 4 नंबरची गाथा आहे. विधीच्या पवन्न जहन्नम आनंदरी कुंतुकान वच्चीसु सिंचय मच्चे बिंदं कुलसंख संख गुणितगमा विधिच्या पवन्न जहन्नम आनंदरी कुंतुकान
जगाने अवघडण्याचे प्रमाण सांगतायत ओळीनं. एकेंद्रियाचं तर आपल्याला माहितीच आहे. एकेंद्रियामध्ये सांगितलं सुरुवातीला सूक्ष्म निगोदत्ते पर्याप्त जीवाची कुठल्या ह्याच्यामध्ये घ्यायची, कसा उत्पन्न झालेला आणि कुठल्या समयामध्ये. ऋजुवतीनं उत्पन्न झालेल्या जीवाची तिसऱ्या समयामध्ये सगळ्यात जगन्य अवघाना असते सांगितले. ते तिसऱ्या समयातच का असते म्हणून सांगितले. त्याचा आकार पहिला आयत असतो, मग चौकोन होतो, त्याच्यानंतर गोल होतो. त्यांची बांगडी बघितलं का हे चांगलं उदाहरण आहे. चौकोनी बांगडी आहे त्याच्यामध्ये गोल आहे म्हणजे ते त्याचे बघा ते जवळ दाखवा. तर ते चौकोन जे बाहेरचे आहेत ना ते निघून जातात, मग त्यातला गोल आकार जो आहे तो तिसरा घ्यायचा. तर ती अवघाना आहे त्यामुळं त्या चौकोनपेक्षा ते छोटे आहेत अवघाना, त्यामुळे तिसऱ्या समयामध्ये त्याची सगळ्यात जगन्य अवघाना असते. आता बाकीच्या ह्याच्यामध्ये सगळ्यात लहान अवघाना कुणाच्या किती असते ते सांगताय. बी बी म्हटलं की एक शब्दावरनं सगळं नाव ओळखायचं. बी म्हणजे द्विंद्रिय. हे आचार्यांचे शॉर्टहँड आहे. शॉर्टहँड असते ना, एक त्याला काहीतरी सिम्बॉल असते त्याच्यावर ते ओळखायचं. त्याला संक्षिप्त भाषा, ही संक्षिप्त भाषा आहे. वी म्हटलं की द्विंद्रिय, ती म्हटलं की तीनेंद्रिय, च म्हटलं की चतुर्इंद्रिय, प म्हटलं की पंचेंद्रिय. ते थोडक्यात झाले. हे सूत्र आहे, कमी शब्दाच्या द्वारे आचार्य सांगतात. तर ह्या पुन्हा म्हणजे पर्याप्त, पर्याप्ताचं जगन्य घ्यायचं. सगळ्या ह्या द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरेंद्रिय, पंचेंद्रिय पर्याप्ताच्या मध्ये, पर्याप्तकामध्ये जगन्य अवघाना. तशी पंचेंद्रियांची पण जगन्य अवघाना ते एकेंद्रियांच्या वगैरे सारखी खणाकुलाचा असा ह्याचा भाग आहे. परंतु पर्याप्त जीवामधली जगन्य अवघाना सांगतात, अपर्याप्तामध्ये सांगत नाही. कुणाची सांगतात पर्याप्तामध्ये. तर ते सूक्ष्म निगोदत्ते पर्याप्ताचं पण ते अपर्याप्ताचे आहे. एकेंद्रियामध्ये पण पर्याप्ताची जी जगन्य अवघाना ते खणाकुलाचा असंख्यात्वा भागच आहे, परंतु ती पर्याप्त जीवाची घ्यायची. आता पुढे येईल आपल्याला 64 अवघानेमध्ये. आता इथे 4 इंद्रियाची जीवाची फक्त सांगताय. तर त्यामध्ये पूर्ण आहे सगळ्यात छोटी अवघाना असणारा जीव, त्या जीवाचा स्वामी सांगतात, त्या अवघानाचा स्वामी सांगताय. अणुधारी द्विंद्रिय जीव आहे. द्विंद्रिय जीवामध्ये अनेक नाव आहेत. जसं आपण शिंपलं म्हणतो, शंख म्हणतो, आळी म्हणतो. तसे एक अणुधारी नावाचा जीव आहे, तो छोटा, किंवा त्याचे पैसा किडा वगैरे असं पावसाळ्यामध्ये उत्पन्न होतात. ते सगळे द्विंद्रिय जीव आहे. तर त्यातला अनंतरी नावाचा जो जीव आहे त्याची सगळ्यात जगन्य अवघाना आहे. त्याच्यानंतर त्रिंद्रियामध्ये कुंतू किडे असतात ना, ते ह्याच्यामध्ये होतात ते किडे कुंतू. छोटा किडे, छोटे किडे त्याला कुंतू म्हणतात. जसे उशी आहे कुंतू मुंगीला म्हणतात, मुंगीला पिपिलिका म्हणतात किंवा हे म्हणतात. कुंतू म्हणजे किडा, किडा. कितीतरी ते आपल्या तांदळामध्ये वगैरे किडे होतात, किडा कुठला पण असं. कुंतू म्हणजे छोटा जीव असतो. ते कुंतू नागप्रबंधाच्या सांगते, कुंतू प्रबोधते जीवांचं रक्षण करणार. तर कुंतू म्हणजे तीर्णय जीव घ्यायचा. तर कानमक्षिसू चतुर्इंद्रियामध्ये कानामध्ये जी माशी जाते ती कानमक्षिका म्हणतात त्याला. तर त्याची अवघाना सगळ्यात छोटी असते. आणि पंचेंद्रियामध्ये सिच्छय मत्स्य, तंदूर मत्स्य, याची कथा आपण नेहमी ऐकतो. महामत्स्य, तंदूर मत्स्य. महामत्स्याचा जीव केवढा मोठा, 12,50,00,000 योजन, घडी योजन. आणि हा किती आहे, तो खणाकुलाचा संख्यात्वा भाग आहे, छोटासा एवढासा तांदळासारखा आपण म्हणतो ना, त्याचं नावच आहे ते तंदूर मत्स्य. जे तांदळाचा जेवढा आकार आहे तेवढा तो छोटा मासा असतो, तो त्या महामत्स्याच्या कानामध्ये बसतो आणि काय भाव करतो आणि कुठे जातो. तो महामत्स्य पण एखाद्या वेळेस जाणार नाही, पण हा तंदूर मत्स्य 7व्या मठात जातो फक्त भाव करून. म्हणजे खाऊ शकत नाही, त्याच्यामध्ये तेवढी शक्ती नाहीये सगळ्यांना खाण्याची. परंतु हा महामत्स्याच्या तोंडातून असं तेवढं एवढं मोठं त्याचं तोंड त्या महामत्स्याचं, आणि त्याला उघडले की त्याच्यामधून कितीतरी मासे इकडून तिकडून जातात. तर तो काय विचार करतोय की हा किती मूर्ख आहे,
याच्या तोंडातून सगळे एवढे जीव जातात तरी सुद्धा हा त्यांना खात नाही, भक्षण करत नाही. मी असं तर सगळं खाऊन टाकलं असतं. असं नुसतं भाव करतो आणि ते भाव करून 7व्या नरकामध्ये तो तंदूर एवढासा छोटासा जीव. तर त्याच्याच ती छोटी अवकाना सगळ्यात पंचेंद्रिय जीवांच्या मध्ये त्याची छोटी अवकाना आहे. तर सिंचे मत्स्य तंदूर मत्स्य किंवा सिद्धक मत्स्य म्हणतात त्याला. किती आहे ही अवकाना सगळ्यांची? तर बिंदंकुल संघ संघ म्हणतात घनाकुलाचा संख्यात्वा भाग. आणि एकापेक्षा दुसऱ्याची किती आहे? संख्यात गुणित क्रम. प्रत्येकाची अवकाना घनाकुलाचा संख्यात्वा भाग, परंतु सगळ्यांचे समान नाही. त्याचा आता एक द्विंद्रिय हा इथं आहेच क्रम ना. तर द्विंद्रिय जीवाचे सगळ्यात छोटी अवकाना घनाकुलाला एकदा संख्याताला भागली. आता भाग म्हटलं की कुठे ठेवायचं? त्याला खाली. घनाकुलाला संख्यातानं भागायचे, तर घनाकुलाला संख्यातानं गुणले आपण. आणि तर घनाकुलाचा संख्यात्वा भाग. घनाकुल म्हणजे काल सांगितलं होतं ना, 1 अंकुल बाय 1 अंकुल बाय 1 अंकुल असं. पाऊण इंच घ्यायचं. पाऊण इंच असं, पाऊण इंच त्याचं प्रतिरूपानं आणि पाऊण इंच त्याची जाडी असं मिळून तो घनाकुल होतो. तर त्या घनाकुलाला संख्यातानं भागायचं. कुठल्या संख्यातानं भागायचं ते आपल्याला जिनेंद्र लोकांनी त्यांचे पाहिलं असेल. म्हणजे त्याचा छोटासा भाग आहे संख्यात्वा भाग. त्यात किती छोटे छोटे चिलट वगैरे बघा, किती छोटे छोटे चिलट असतात. ती कान मक्षिका पण चिलटपेक्षा पण छोटे असतात असं वाटतं. अशी मोठी येणार नाही माशी, छोटी म्हणजे अगदी. हे चिलट चतुरंद्र जीव आहे. चिलट म्हणजे कळते ना आपल्याला, ते सात डोळ्या पुढं वगैरे येते. आता त्याच्यापेक्षा पण छोटे असतात, कारण ते तर आपल्याला दिसते म्हणजे मोठं. तर द्विंद्रिय जीवाची संख्या घनाकुलाचा संख्यात्वा भाग आहे. आणि द्विंद्रिय जीवाचं पण घनाकुलाचा संख्यात्वा भाग, परंतु त्याच्यापेक्षा संख्यात पट आहे. मग हा काय करायचा? भागार मोठा करायचा. भागार मोठा केला वाढ तिकडून जाणार इकडून, म्हणजे पंचेंद्रिय जीवाची सगळ्यात मोठी घ्यायची आहे ना. द्विंद्रियाची छोटी हा भाग मोठा असेल. मग हे संख्या 4 वेळा ठेवलं म्हटल्यानंतर तर हे समजा की संख्याची संख्या आपण घनाकुल एक काहीतरी 1000 आहे समजा, आणि संख्यात एक 2 मांडलं समजा, तर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 असं. 2 4 4 8 8 2 16 आणि भागायचं. आपण अशी संख्या घेऊया. 256 घेतले आपण. हे घनाकुल म्हणजे 256 घेतला आणि संख्यात म्हणजे 2 घेतलं समजा, मानलं आपण हे फक्त. तर त्यावेळेला द्विंद्रिय जीवाची अवकाना काढण्यासाठी आपण एवढ्या मोठ्या भागाने भागलं, म्हणजे 16 ने भागलं, तर किती आलं उत्तर तिथं? 16 आलं. आता द्विंद्रिय जीवाची अवकाना याच्यापेक्षा संख्यात पट आहे, तर त्याचा भागात संख्यात्वा भाग कमी करायचा. म्हणजे 3 वेळेलाच 2 2 चा गुणकार ठेवायचा. मग किती येणार तिथं? 256 2 2 ते 2 4 4 2 8. मग 8 ना पण भागल्यानंतर 32 येणार. जे त्याच्यापेक्षा उत्तर मोठं आलं ना, जे भागात छोटा झाला तर उत्तर मोठं आहे. कापड हे नंतर पुन्हा काय झालं? 256 ला आपण पुन्हा एक गुणकार खालचा भागात छोटा केला, 2 गुणिले 2 केला, म्हणजे किती झालं? 4. तर उत्तर किती येणार? 64. ते छोट्या भागात करत गेलं की उत्तर मोठं मोठं आलं ना. आणि 256 भागिले एकदा दोन्ही भागलं तर किती आलं? 128. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला मोठी संख्या काढायची असेल, छोटी संख्या काढायची असेल तर भागात मोठा करायचा,
त्याच्यापेक्षा मोठी मोठी संख्या करत असेल तर त्यातलं भागाकाराचं प्रमाण कमी कमी करत जायचं, भागाकाराचं प्रमाण कमी कमी करत जायचं. मग सगळ्यात छोटी कुणाचे? द्विंद्रिय जीवाची. म्हणून त्याला घनांकुलाला 4 वेळा संख्या त्याला भागलं. आणि मग त्याच्यापेक्षा त्रिंद्रिय जीवाची संख्या पट आहे. मग संख्याचा गुणकार कमी, भागात कमी करायचा. म्हणजे त्याला 3 वेळा संख्याने भागायचं. घनांकुलाला 3 वेळा संख्याने भागायचं. हा त्याची अवघात. त्याच्यापेक्षा चतुरिंद्रिय जीवाची मोठी आहे अवघा, तर पुन्हा एक भाग कमी केला तर ही त्याच्यापेक्षा संख्या पट. जेवढा भागाकार कमी होईल ना तेवढं पट ती संख्या झाली. एक संख्याचा गुणकार कमी झाला, भागाकार कमी झाला तर ती संख्या पट संख्या झाली पुढची. त्याच्यापेक्षा त्याच्या पुढची अनेक संख्याचा भागाकार कमी झाला, मग काय झालं? त्याच्यापेक्षा संख्या पट संख्या झाली. आणि ह्याच्यापेक्षा संख्या पट पंचेंद्रियाची आहे. एकदाच आपण संख्यातानं भागला तर सगळ्यात लहान गुणाची झाली द्विंद्रिय. मोठी खाली संख्या मोठी दिसेल ती संख्या मोठी नाही, भागाकार मोठा असेल तर ती संख्या छोटी असते. म्हणून द्विंद्रिय जीवापेक्षा त्रिंद्रिय जीवाची अवघाना संख्यापट, त्रिंद्रियापेक्षा चतुरिंद्रियाची संख्यापट, त्रिंद्रियापेक्षा पंचेंद्रिय जीवाची ही जननी अवघाना संख्यापट आहे. तो आनंदरी म्हणजे तो खूप छोटा जीव असतात ती जो आपल्याला दिसत पण नसतात तो जीव. हा दिसत पण नाही एवढा छोटा, कारण संख्या पण खूप मोठे आहे. अजून तुम्ही संख्या शिकले की लक्षात येईल. संख्या एवढ्याच नाही, लाख हजार आपण एक 10 लाख अरब खरब आणि काय काय करत जाऊ. परंतु त्याच्या सुद्धा पेक्षा मोठी 256 ला 256च्या वेळेला त्याचा गुणकार केला तर 617 अंकप्रमाण संख्या. अंकप्रमाण 617 नव्हे, तेवढे अंक, एवढी मोठी संख्या. त्याच्यापेक्षा पण संख्या खूप मोठी आहे. आता ज्याला आपण शिकवतो लक्षात येईल तुम्हाला संख्येचे भाव. तर पुढं ह्या सगळ्या काय सांगितले अवघानं जगन्य. म्हणजे काय भाव घ्यायचा याच्यामध्ये काय लक्षात आलं? सज्जन काय सगळ्यात लहान अवघाना त्या जीवांची जी आहे ती सांगितली, ती घनांकुलाचा संख्यात्मक आहे. आणि ते सगळ्यात द्विंद्रियाची छोटी आहे, त्याच्यापेक्षा त्रिंद्रियाची संख्यात्मक, त्याच्यापेक्षा चतुरिंद्रियाची संख्यात्मक, त्याच्यापेक्षा पंचेंद्रियाची संख्यात्मक आहे. त्याला तंदुरुस्त तर आपल्याला दिसतो ना डोळ्यांनी, तर मोठा आहे सगळ्यात अवघान. एक यंत्राची ना इथं सांगितले नाही, परंतु तो घनांकुलाचा असंख्यात अवघान आहे. तर परंतु ते लब्ध पर्याप्तपेक्षा मोठी आहे आणि पर्याप्त जे आहे ती सुद्धा घनांकुलाचा असंख्यात. कारण आता आपण पुढे बघणार आहे इथं. तर एक यंत्रेच्या सगळ्या अवघाना अपर्याप्त असो पर्याप्त असो जगण्य असो उत्कृष्ट असो सगळं घनांकुलाचा असंख्यात अवघानच आहे. फक्त अप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती एक केंद्रीय जीवामध्ये त्याची अवघानं मोठी घनांकुलाचं संख्यात्मक भाग संख्यात घनांकुल प्रमाण आहे, जे आपण झाड वगैरे म्हणतो ना त्याची. बाकी सगळ्या जीवांची अवघाना घनांकुलाचा पण असंख्यात्मक भाग, म्हणजे जो आपल्याला दिसणारा भाग आहे हा केंद्रीय जीवांचा, तो एक जीवाचं शरीर नाही आहे. आपल्याला धुळीचा कण दिसतो तर एक पृथ्वी काही जीव नाही आहे, तर त्या एका जीवाची अवघाना किती आहे? घनांकुलाचा असंख्यात अवघान. आणि असंख्यात अवघान आपल्या छद्मस्त गोचर नाही, मग दिसते तरी आपल्याला पृथ्वी पाणी अग्नी, मग ते अनेक जीवांचे मिळून शरीर दिसते आपल्याला, एक जीवाचं शरीर दिसत नाही. अनेक जीवांचं असंख्यात जीवांचं मिळून जे शरीर आहे प्रत्येकाचे शरीर वेगवेगळं. पाणी आपल्याला दिसतं एक थेंब, तो एक थेंब म्हणजे एक पाणी नाहीये, जल काही जीव नाहीये. एका पाण्याचा थेंब म्हणजे असंख्यात जल काही जीव, असंख्यात जीवाचे शरीर आहे एक पाण्याचा थेंब म्हणजे. मग एक लोटा सोडला तर किती ते हिशोब दिले सर परवा विकास बहिणी ते मोबाईलवर सगळ्या हिशोब पाठवल्या बघा. तुम्ही एक लोटा पाणी सांडला तर किती जल काही जीवांची हिंसा झाली, एक पाणी सांडलं तर किती झाली, असं सगळं त्याचं हिशोब दिलाय. मग किती पाणी सांडायचं तेवढं बघा. पुढे आपण असू शकते. ते अवघानं छोटी आहे परंतु त्याचं हे संवर्धन संवर्धन असतं.
कुठं? हा तिथं सामान्य नाही, तिथं काय परावर्तन फक्त इथंच आणि आर्यखंडामध्येच आहे. फक्त भरत क्षेत्रामध्ये आणि ऐरावत क्षेत्रामध्येच 6 काळांचं परिवर्तन होते, ते पण फक्त आर्यखंडामध्ये होते. ब्रेच्या खंडामध्ये पण नाही हे 6 काळांचं परिवर्तन. काय स्वयंभू तिथं जो चतुर्थ काळामध्ये जसं सामान्य आहे ना तसंच आहे सगळं. पुढे आपण आता पुढे अवगाहना सांगताय. सर्व जगाने अवगाहनेपासून ते सर्वात उत्कृष्ट अवगाहन, सगळ्या जगाने अवगाहना सांगितली ती कोणाची? सूक्ष्म निगोद गद्य पदार्थाची. आणि सगळ्यात मोठी अवगाहना कोणाची सांगितली होती? महामत्स्याची. तर तेवढ्या अवगाहनेपर्यंतची जी मधल्या अवगाहनाचे भेद आहेत ते भेद सांगतायत आणि त्याचे कुणाची किती अवगाहना छोटी आहे मोठी आहे त्याचे स्वामी सांगतायत. आणि अल्पभूत्व गुणकार हे सगळ्यांचं वर्णन 5 घातांच्या द्वारे कथा करतायत. पुढे मी पहिल्यांदाच काढून ठेवलं नाही तर बरोबर काढत गेलं तुम्हाला लवकर लक्षात येईल म्हणून इथं फळात काढलं नाही आपण. ह्या 64 अवगाहनाचे भेद आहेत. किती भेद आहेत? 64 भेद आहेत. त्या 64चं वजन मुळीने धरलं. पहिला मांडणी सांगतात, मग त्याचं सगळं भावासन करतो त्याच्यानंतर हे किती गुणकार आहे वगैरे हिरवं फळाचं पुसायचं. 97 गाथा नंबर आहे. सुहमनी वाटे आभू, सुहमनी वाटे आभू, वाटे आपुळी परीक्षितम इदरम, वाटे आपुळी परीक्षितम इदरम, विजपमायिल्लाणं, विजपमायिल्लाणं, गेयाराणं दिसेभिय, गेयाराणं दिसेभिय. सुहमनी वाटे आभू, वाटे आपुळी परीक्षितम इदरम, विजपमायिल्लाणं, गेयाराणं दिसेभिय. पहिल्यांदाच ओळीने 16 नावं सांगितली. पहिली जी पंक्ती आहे ती पहिला गायची सुमनी म्हणजे सूक्ष्म निगुण. एकेका शब्दावरून ते अर्थ काढायचा. नि म्हणजे निगुण, वा म्हणजे काय असणार? ते म्हणजे आता तुम्ही बरोबर ओळखायला लागले ते नंतर आ म्हणजे जलकाय, अप घ्यायचं अप काय म्हणजे जलकाय. नंतर भू म्हणजे भरी घ्यायचं. हे 5 ओळीनं लिहायचे. पहिलं सूक्ष्म घ्यायचे सगळे. सूक्ष्म निगोद. दुसरं सांगितलं सूक्ष्म वायू, वा म्हणजे वायुकाय. मी एक शब्द लिहिले फक्त. सूक्ष्म तेजकाय, सूक्ष्म जल, अप म्हटलं ना जल लिहूया आपण. आणि सूक्ष्म पृथ्वी. ते सूक्ष्माचे 5 घेतलेले. इतर निगोद आणि नित्य निगोद असा भेद केला नाही याच्यामध्ये. निगोद एकच घेतलाय. तर सूक्ष्म निगोद हे 5 मध्ये सूक्ष्म आहेत ना. सूक्ष्म आणि पातळ भेद कुणामध्ये आहे? एकेत्र्यामध्ये. परंतु एकेत्र्यामध्ये पण कुठल्या भेदामध्ये आहे? पृथ्वीकाय, जलकाय, अग्निकाय, वायुकाय आणि साधारण वनस्पती यांच्यामध्ये सूक्ष्म पातळ असा भेद आहे. प्रत्येक वनस्पतीमध्ये द्वितीयाधिकामध्ये सूक्ष्म भेद नाही. म्हणून सूक्ष्म ज्यांच्यामध्ये करतो ते 5 भेद घेतले. आणि तर पण लक्षात ठेवायचं उलट्या क्रमाने जायचं. हे साधारण वनस्पती आले, इथं वायुकाय आले, तेजकाय, जलकाय आणि उलट आले. ते लक्षात ठेवायला नको. मी पळायला म्हणून ठेवलं नाही. तुम्हाला असं सांगत दिलं म्हणजे लक्षात येईल. सगळं पाठच होऊन जाईल. नंतर आता ह्या 5 अवगाहना झाल्या. 1, 2, तिसरी अवगाहना, चौथी आणि 5वी. आता त्यानंतर सांगितलं अभू झालं ना. वाटे आपुणी पदित इदम इदरम.
बादल. आता सूक्ष्म तिथं पहिला सांगितलं म्हटल्यावर हे काय घ्यायचे, पुढं बादल घ्यायचे. बादल वायुकैक. आता फक्त हा भेद नाहीये, बाकी सगळे भेद घ्यायचे आहेत ना बादलाचे, हे 4 ओळीने घ्यायचे. बादल वायुकैक, नंतर बादल तेजकैक, वाते आ म्हणजे जलकैक. ते प्राकृतच्या अपेक्षा शब्द घेतले तो आ. बादल जलकैक आणि बादल पृथ्वीकैक. आणि काय घेतलं, त्या पृथ्वीकैक नंतर निपदिठितम. नि म्हणजे निकोट. बादल निकोट आणि प्रतिष्ठित वनस्पती, सप्रतिष्ठित प्रत्यय. आता याला बादल म्हणायची गरज नाही, कारण का प्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती ही बादलच असते. त्यामुळे सप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती. किती भेद झाले बादलाचे? 6 भेद. कारण का एकेंद्रियामध्ये 5मध्येच बादल सूक्ष्म भेद आहे आणि प्रतिष्ठित याच्यामध्ये सूक्ष्म बादल भेद नाही, परंतु तो बादलच आहे. सप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती असो की अप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती असो, ती कशी आहे? बादलच आहे. म्हणून हे बादलाचे 6 भेद घेतले. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये इदर शब्द आहे. इदर बरोबर हे बादल घ्यायचं. पहिला सूक्ष्म सांगितलं ना, त्या ठिकाणी सूक्ष्म निकोट, वायुकैक, तेजकैक, अपकैक, पृथ्वीकैक हे सांगितले. मग इदर वर्ण बादल घ्यायचं. बादल, वायुकैक, तेजकैक, अपकैक, पृथ्वीकैक, निकोट आणि सप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती. दोन्ही घ्यायचे त्यामध्ये. नित्य निकोट, इतर निकोट दोन्ही गरजेचे झाले. त्याच्यामध्ये भेद केला नाही. जिथं भेद करत नाही तिथं सामान्य घ्यायचं. इथं पण दोन्ही आहेत, इतर निकोट किंवा नित्य निकोट. तिथं पण दोन्ही आहेत, इतर निकोट किंवा नित्य निकोट. दोन्हीमध्ये सूक्ष्म बादल भेद आहे, त्यामुळे दोन्ही एकत्र घ्यायचे. जीव समासाचा जसा भेद घेतला तसं घ्यायचं. जिथं सामान्य भेद घेतला तिथं सामान्य घ्यायचं, जिथं त्याने विशेष सांगितलं असेल तिथं विशेष घ्यायचं. खाली बसा. नंतर आता किती झाल्या हा अवघाना? 11 झाले. हे 6, 7, 8, 9, 10 आणि 11. आता राहिले कोणते अजून? अप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती. द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरिंद्रिय आणि पंचेंद्रिय. मग याच्या पुढे आता अप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती. नंतर ओळीने घ्यायचं. द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरिंद्रिय आणि पंचेंद्रिय. आता सगळे जीव आले याच्यामध्ये. कुठले राहिले का शिल्लक? सूक्ष्म 5 आले, बादल 6 आले. आता त्या एकेंद्रियामध्ये सप्रतिष्ठित आणि अप्रतिष्ठित असा भेद केला. त्यामुळे तिथं सप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती आल्या, तिथं अप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती आली. मग 12, 13, 14, 15 आणि 16 किती भेद झाले अवघाण्याचे? 16 भेद झाले. हे अजून सगळं तुम्हाला सांगायचं आहे, अजून सगळं फक्त हे स्थापन करायला लागलेलं आहे. तर हे 16च्या 16 अवघाना घ्यायच्या. ह्या सगळ्या अपर्याप्त जगन्य यासाठी घ्यायच्या. आता पुढे सांगतील ते, फक्त ते स्थापन करायला सांगायला लागले त्यांनी. पुढे सांगितलं त्यांनी. आता पुन्हा काय करायच्या? पहिले जे अक्षर आहेत अवघाना, ह्या 5 आणि ह्या 6, ह्यांच्या 3 पंक्ती करायच्या. 30 एडीय, एकाखाली एक, अशा 3 पंक्ती करायच्या. जे आता हे 16 अवघाना इथं म्हणजे काय सांगणार आहे थोडक्यात? ह्या 16 प्रकारचे जीव घेतले आपण. जीव समासाचे 19 भेद करतो, ते 16 केले. आणि त्या 16च्या अपर्याप्ताचे जगन्य, अपर्याप्ताचे उत्कृष्ट, पर्याप्ताचे जगन्य आणि पर्याप्ताचे उत्कृष्ट. तिथे झाले भेद. 16च्या 64 झाले. प्रत्येकाचे 4-4 प्रकारचे अवघाने सांगतील. अपर्याप्त जगन्याची, अपर्याप्त उत्कृष्ट कुठे येते?
पर्याप्त जगाने कुठे येतं, पर्याप्त उत्कृष्ट कुठे, असे 1664 अवगान होणार. तुम्हाला मी 1 मिनिटात ते सगळं राज सांगून टाकलं, असं ते पुढे सगळे देणार. तर काय करायचं आता, ह्या 11च्या 3 पंक्ती करायच्या, म्हणजे एका खाली लिहायचं असं. सूक्ष्म निगोल, सूक्ष्म वायुकायिक, सूक्ष्म तेजकायिक, सूक्ष्म जलकायिक, सूक्ष्म पृथ्वीकायिक. इकडे बांधायचं. सूक्ष्म निगोद, सूक्ष्म वायुकायिक, सूक्ष्म तेजकायिक, इथून बादर वायुकायिक. तुम्ही पण तयार करा, तुमच्या लक्षात येत नाही. सूक्ष्म निगोद नाही जलकायिक आणि सूक्ष्म पृथ्वीकायिक. पुन्हा एकदा निगोद, सूक्ष्म वायुकायिक, काय ना सांगा. सूक्ष्म वायुकायिक झाल्यावर तेजकायिक, सूक्ष्म जलकायिक, सूक्ष्म पृथ्वीकायिक. तर आता ह्या 3 पंक्ती याच्या खाली पण असंच घ्यायचंय, बाजार वायुकायिक वगैरे सेम कॉपी करायची. 3 कॉपी करायच्या, 3 तेच द्यायचे. हे 11च बदलायचे. पहिला ह्याचे पहिल्या सुरुवातीचे 11 आहेत, तेच वरच्या पंक्तीमध्ये लिहिले, ते त्याच्या खाली पंक्तीमध्ये, ते त्याच्या खालच्या पंक्तीमध्ये 3 वेळा लिहायचे. त्यात पर्याप्ताचे जगन्य, पर्याप्ताचे जगन्य उत्कृष्ट, मग पर्याप्ताचे उत्कृष्ट असे ओळी. तेच ते हे 16ची कॉपी 4 वेळा येणार आहे. 4 वेळा येणार आहे ना. आता हिचे पहिल्या 2 पंक्ती तिथे 1 वेळा झाली आणि ते 3 वेळा झाली, म्हणजे 4 संख्या. आता ही जी तिसरी पंक्ती आहे ती 1 वेळा इथे आली, आता तिथे 3 वेळा येणार. ही जी तिसरी पंक्ती आहे ना, आता तिथे राहायची पुढं, तिथं नाही. हां, पुढं ठिकाणं बदलून द्यायचं. अजून ते पुढचे राखून घ्यायचं. हां, वायू, बादल, तेज, बादल, जल, बादल, पृथ्वी, बादल, निगोद आणि सप्रतिष्ठित प्रत्येक. नाही तसं नाही घ्यायचं. आता ते आपण काढलेलं हां, तिथं बदलायचं आहे. त्याला सांगतात द्यायला. आता इथं एवढं सांगितलं काय सांगितलं, ह्या 16 पहिल्या अवगाना सांगितल्या आणि त्यातल्या पहिल्या 11 अवगानात त्यांच्या 3 पंक्ती करायच्या, म्हणजे एका खाली एक असं 3 वेळेला लिहायचं. हां, पुढे 18 नंबर करता आहे नोट्स मध्ये आहे की शेवटी असेल त्याचा हे आहे. 5 नंबर सांगा. हां, 2-3 असेल ना कसे, एक अर्थसंदृष्टीने, एक अंकसंदृष्टीने. 134 पानावर आहे. पुढची काढता घेऊ आपण. ते नाही अजून तिकडे अजून एक 3 ते
पाठीने काढा बरोबर. 138 पानावर आडवा नकाशा बघा. 137 वर आणले आणि 138 वर त्याची अर्थसंपुष्टी दिली. अपदिक्खितपत्येयं विदिचपतिच्च अपदिक्खितं सयलं दिचवे अपदिक्खितं चय सयलं पादालगुणितकमा आता ह्या इथपर्यंत झाले. हे 16 भेद आणि 11 त्रिक किती होणार? 33. 16 आणि 33 एवढे भेद झाले ना. 49. आता पुढे वर येणार ते अप्रतिष्ठित प्रत्यय. तिथे लिहिले ना अप्रतिष्ठित प्रत्यय. पुढच्या कोट्यामध्ये पुढचा रकाना आला ना तो अप्रतिष्ठित प्रत्यय. मग बी म्हणजे द्विंद्रिय, ती म्हणजे तीन इंद्रिय, च म्हणजे चतुरेंद्रिय आणि प म्हणजे पंचेंद्रिय. आता त्याच्या पुढच्या रकान्यामध्ये ओळीने काय घ्यायचंय? आता आपण मगाशी भेद बघितले ना, तर तो क्रम आहे आपल्याकडे. नाही, त्रिंद्रिय, चतुरेंद्रिय, द्विंद्रिय, अप्रतिष्ठित प्रत्यय आणि सकल ते पंचेंद्रिय. मगाशी आता आपण जगने अवगाना बघितली होती ना. जगने अवगाना नाही, उत्कृष्ट अवगाना. उत्कृष्ट अवगाना मी दाखवले तुम्हाला. इंद्रियाची सगळ्यात त्रिंद्रियाची सगळ्यात कमी, त्याच्यापेक्षा चतुरेंद्रियाची संख्या पट, त्याच्यापेक्षा द्विंद्रियाची संख्या पट, त्याच्यापेक्षा एकेंद्रियाची संख्या पट, त्याच्यापेक्षा पंचेंद्रियाची संख्या पट. तर त्या दोन रकान्यामध्ये तो क्रम येणार. त्रिंद्रिय, चतुरेंद्रिय, द्विंद्रिय, हा एकेंद्रिय आणि अप्रतिष्ठित प्रत्यय. पंचेंद्रिय बरं. एकेंद्रिय म्हणजे अप्रतिष्ठित येणार, अप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती आणि पंचेंद्रिय. आणि पुढे तोच सैरा म्हणजे पंचेंद्रिय. तीन त्रिंद्रिय, चतुरेंद्रिय, द्विंद्रिय, अप्रतिष्ठित प्रत्येक आणि पंचेंद्रिय सैरा. इथे नंबर एक द्यायचं. आता 16 झाले ना. तिथून काय येणार वर 17. आता तो 18 नाही वास्तविक, हे हा 18 नंबर येतो. 17 नंतर 18 आणि ते 19. पुढे 20, 21, इथं 22, 24, इथं 25, 26, 27, 28, 29, 30, 30, 31, नंतर 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, आणि तरी ते अप्रतिष्ठित प्रत्यय 49. हे किती भेद झाले? तर 49 भेद झाले. आता सांगायचं सगळं अजून त्याचं सगळं अजून कसे सांगायचं, फक्त मांडणी सांगायला लागले तुम्हाला. म्हणजे ती अवघानाची जसे एक ना विकल्प मध्यभेद त्या ओळीने घ्यायचे. जर 64 भेद झाले 50 राहिले 49 50.
61, 62, 63, 64. तर किती भेद झाले एकूण 64 भेद झाले ना. आता ही मांडणी एकदम तुमच्या डोक्यात आली असेल काय. पहिल्यांदा सूक्ष्म भेद घेतले 5, मग एकेंद्रातले बादल भेद घेतले 6, त्याच्यानंतर एकेंद्रातले एक अप्रतिष्ठित प्रत्येक तेवढा वेगळा घेतलेला आहे, आणि त्याच्यानंतर द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुर्ंद्रिय, पंचेंद्रिय. तर हे 16 भेद केले. आता ते 16चे त्यानंतर हे सगळे अवघानाचे भेद सांगितले. तर त्याच्यामध्ये सांगितलं की अपर्याप्ताचं जगन्य, पर्याप्ताचं जगनेयी, मग अपर्याप्ताचं उत्कृष्ट, मग पर्याप्ताचं उत्कृष्ट, असे भेद येतात. आता इथं ह्या ज्या अवघान आहेत पुढच्या गाठी सांगतील ते, पुढच्या गाठीलाच आहे त्याचं हे. तर ह्या पहिल्या 16 अवघान आहेत ते सगळे अपर्याप्त जीवांचे अवघान घ्यायच्या. त्या अपर्याप्त जीवांमध्ये त्या पर्यायामध्ये जगन्य अवघान घेतली पहिल्यांदा. मग त्याच्यापेक्षा ह्या एकापेक्षा पुढच्या अवघान मोठे मोठे त्यांनी सांगितलं बादाल गुणित कमा. ह्यातल्या 42 अवघानाच्या आहेत त्या गुणित क्रम आहेत. किती बादाल गुणित कमा. हे खालच्या ज्या आहेत ना ह्या गुणित नाही म्हणून खाली लिहिले. आता सगळं ओळीने सांगणार आहे, सगळं खूप मोठं अजून हे आहे गणित आहे. त्याच्यामध्ये एकूण 42 अवघानाच्या आहेत त्या गुणित क्रम आहेत, आणि या खालच्या किती आल्या त्या अंकाने 22. 42 आणि 22 किती झाल्या 64. तर ह्या खालच्या 22 अवघानाच्या आहेत त्या कशा आहेत अधिक्रम आहेत, म्हणजे गुणित नाही. एकापेक्षा दुसरी अवघानाची आहे ती गुणित येत नाही. गुणित हे कळते की आपल्याला, म्हणजे 10 ला 10 ने गुणलं तर काय झालं, हे गुणित क्रम झालं. आणि मी 100 मध्ये 10 मिसळले, काय झालं याला म्हणणार अधिक. हे गुणित झाली नाही, संख्या काय झाली अधिक झाली. तशा तर ह्या पहिल्या अवघानापेक्षा दुसऱ्या अवघाना गुणित आहे. किती गुण काढायचे ते सगळं स्पष्ट सांगितलंय पुढे सगळं. दुसऱ्यापेक्षा तिसरी अवघाना गुणित आहे, म्हणजे सूक्ष्म निगोद लब्ध पर्याप्त जीवांची ही जगन्य अवघाना पहिली लिहिली. मग त्याच्यापेक्षा ही सूक्ष्म वायू काही अपर्याप्त, हे सगळ्या पहिल्याच वळात ते अपर्याप्तांचेच आहे. तर त्याची जगन्य अवघान ह्या सूक्ष्म निगोदापेक्षा सुद्धा किती आहे असंख्यात पट आहे अवघान त्याची. त्या सूक्ष्म वायूपेक्षा सूक्ष्म देशकाईची जगन्य सगळ्यात छोटी अवघान पण किती आहे त्याच्यापेक्षा असंख्यात पट. त्याच्यापेक्षा हे पुढची अवघान चौथी असंख्यात पट. असे ह्या वरच्या 42 अवघान वरती लिहिलेत ना त्या सगळ्या गुणित क्रम आहेत 42 अवघानांचे. आणि हे एकापेक्षा खाली लिहिलेत ना ह्या 2 ओळी ह्या अधिक्रम आहे. मग तिथं सूक्ष्म निगोद येईल ना त्याच्यापेक्षा ही सूक्ष्म निगोद ह्या, आता लक्षात घ्या, हे अपर्याप्त जगन्य आहे. आणि ह्या वरच्या ज्या 11 आहेत त्या पर्याप्तच्या जगन्यावर, पर्याप्तच्या जगन्यावर. त्याच्यापेक्षा ही खालच्या ज्या 11 आहेत त्या अपर्याप्तच्या उत्कृष्ट अवघान, म्हणजे ह्याचं अपर्याप्त जीवाच्या जगन्य होत्या आणि ह्याच अपर्याप्त जीवामध्ये सगळ्यात उत्कृष्ट अवघान किती आले. इथं पर्याप्त जीवाची जगन्य अवघान आले. आता इथं मला हे पर्याप्त जगन्य वरच्या 11 घ्यायच्या. तुमच्या ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे बघा मध्ये, तिथं अपर्याप्तची उत्कृष्ट येणार, खाली पर्याप्ताची उत्कृष्ट येणार. त्या बाकीच्या सगळ्या एकेंद्रांची अवघानं संपली. आता पुढे ती जे 3 पंक्ती येणार त्या आपण अशा ओळीने लिहायच्या. पर्याप्ताची जगन्य, अपर्याप्ताची उत्कृष्ट आणि पर्याप्ताची उत्कृष्ट. हे जे तिसरा रकाना आहे तो तिसऱ्या रकानाची तिथे रिपिटेशन केलेली आहे ना, परंतु त्याचा फक्त क्रम बदललेला आहे तिथे. तर त्या ह्या 5ची तिथं अपर्याप्त जगन्य आली, ह्या 5ची तिथं काय येणार पर्याप्ताची जगन्य. आता आपण बघितलं होतं ना द्विंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत जगन्य अवघाना जी आहे ती संख्यात्मक आहे, संख्यात्मक आहे असं बघितलं होतं, ती अवघान आले.
त्याच्यानंतर तिथं अपर्याप्ताच्या उत्कृष्ट अवगाहन, उत्कृष्ट, आणि तर पर्याप्ताचे उत्कृष्ट हे आपण काढले होते. पर्याप्ताचे उत्कृष्ट काढले होते ना आपण. पर्याप्त जगाने काढले होते, पर्याप्त उत्कृष्ट सांगितले होते. त्या तिथं क्रम तोच आहे, परंतु उत्कृष्ट अवगाहनामध्ये क्रम बदललेला आहे. उत्कृष्टामध्ये त्रिनेंद्रियाची कमी आहे, त्याच्यापेक्षा चतुरेंद्र, त्याच्यापेक्षा त्रिनेंद्र, त्याच्यापेक्षा एक इंद्रिय, त्याच्यापेक्षा अप्रतिष्ठित प्रत्येक, त्याच्यापेक्षा पंचेंद्रियाची आव्हानं सांगितलेली आहे. अजून हे गणित पुष्कळ 117 गाठेपर्यंत चालणार आहे हे सगळं सिद्धांत. त्यामध्ये अजून तुम्हाला अनेक सिद्धांत उलगड होणार त्याच्यामध्ये, रहस्य खुलणार आहे. आता हे फक्त मांडणी करायची याच्यात सांगतात आपल्याला. आणि 42 अवगाहनावरच्या ज्या आहेत त्या गुणित क्रम आहेत, एकापेक्षा दुसरी. पहिल्या अवगाहनापेक्षा पुढची अवगाहन किती आहे, गुणित आहे. किती ना गुणकार आहे तर गुणकाराचं प्रमाण पण सांगतात पुढे. 99 गाथा घेऊया. आता तिथे जास्त सांगितलेलंच आहे, फक्त गाथा वाचल्या. अवरम पुण्यम पडमम, अवरम पुण्यम परमं, सोलम पुण पडम विनियत दियोनी, सोलम पुण परमं विनियत दियोनी, पुण्यदर पुण्ययाणं, पुण्यदर पुण्ययाणं, जहन्नमुक्कसमुक्कसं, जहन्नमुक्कसमुक्कसं, अवरम पुण्यम परमं, सोलम पुण परमं विनियत दियोनी, पुण्यदर पुण्ययाणं, जहन्नमुक्कसमुक्कसं. तर या आमच्या आपण स्थापन केलेले कोटे सगळे पंक्ती, त्यामध्ये अवरम अपुण्यम पडमम सोलम पहिल्या 16 अवगाहना ज्या आहेत त्या गुणांच्या आहेत. अवर म्हणजे जगन्य, अपुण्य म्हणजे अपर्याप्त. त्या पहिल्या 16 अवगाहना अपर्याप्त जीवांच्या जगन्य अवगाहना आहेत. काय लक्षात आलं? पहिल्या 16 अवगाहना कोणाच्या सांगितलेल्या? प्रत्येकाचं अपर्याप्त जीव घ्यायचा आणि त्याची सगळ्यात छोटी अवगाहना, सगळ्यात जगन्य अवगाहना घ्यायची. त्या आहेत. पुन्हा पडम विधियत दियोनी, ज्या 3 पंक्ती करायला सांगितल्या, पहिली, दुसऱ्या, तिसरी, ह्या 3 ओळी म्हणजे पंक्ती ज्या आहेत त्या ओळीने लावायच्या. पुण्य जगन्न, पहिल्यांदा पुण्य शब्द घ्यायचा, पुढचं जगन घ्यायचं. पर्याप्त जगन्य. पुन्हा इतर म्हणजे अपर्याप्त उक्कसम उत्कृष्ट. पुन्हा तिसरं पुण्ययाणं उक्कसम पर्याप्ताचं उत्कृष्ट. ज्या 3 पंक्ती स्थापन केलेल्या आहेत, वरची, दुसरी आणि खालची. 4 आहेत लक्षात आलेलं, अपर्याप्त जगन्य, अपर्याप्त उत्कृष्ट, पर्याप्त जगन्य आणि पर्याप्त उत्कृष्ट, असे 4 प्रकारच्या अवगाहना सांगणार आहेत आपल्याला. त्यातली कुठली अवगाहना कुठं आहे हे सांगण्यासाठी ती मांडणी केलेली आहे. तर पहिल्यांदा कुठल्या 16 कोट्यामध्ये अपर्याप्ताच्या जगन्य अवगाहना. त्याच्यानंतर जे 3 पंक्ती करण्यासाठी वरची पंक्ती जी आहे ती कशाची आहे, पर्याप्ताच्या जगन्य. हे जी पर्याप्त घ्यायची आणि त्याची जगन्य अवगाहना घ्यायची. त्याच्या खालची जी पंक्ती आहे ती अपर्याप्ताची उत्कृष्ट अवगाहना, सगळ्यात मोठी अवगाहना. अपर्याप्तातली सगळ्यात मोठी अवगाहना. त्याच्या खाली जी आहे ती पर्याप्ताची उत्कृष्ट अवगाहना. ह्या सगळ्यामध्ये जीव समाजमध्ये आपण भेद केला ते प्रत्येकाचे पर्याप्त, अपर्याप्त आणि सूक्ष्म, पातळी सगळे भेद केले होते. तर कुणाची अवगाहना छोटी आहे, कुणाची मोठी आहे, त्यासाठी हे क्रमाने ठेवलेले आहे. आणि 3 झाल्या. आता पुढचे ज्या पंक्ती आहेत ते सांगतोय 3 पंक्तीचं. 100 विकासला पुण्य जहन्नम तत्तो, पुण्य जहन्नम तत्तो, वरम अपुण्यस्य पुण्य उक्कसम, वरम अपुण्यस्य पुण्य उक्कसम, पुण्य जहन्नोति, पुण्य जहन्नोति, असंख्यम संख्यम गुणं तत्तो, असंख्यम संख्यम गुणं तत्तो, पुण्य जहन्नम तत्तो, वरम अपुण्यस्य पुण्य उक्कसम, पुण्य जहन्नोति, असंख्यम संख्यम गुणं
ओळ कशाचे? पर्याप्त जगण्याचे. त्याच्यानंतर अपुंडस्य वरम अपुंडस्य, अपर्याप्ताची उत्कृष्ट. त्याच्यानंतरची ओळ आहे ती कशाचे? पर्याप्त उत्कृष्टाचे, पुण्य उपकस्य. अशा प्रकारे ते त्या अवगाहना कुणाच्या आहे ते सांगितले ते स्वामी. आता त्या अवगाहनेमध्ये वरच्या 42 अवगाहना हा पुलकार प्रमाणे म्हणून सांगितल्या होत्या. तर तिथं द्विंद्रिय पर्याप्ताच्या जगण्यापर्यंत, ही पर्याप्त जगन आहे ना, तिथं ह्या 51व्या पर्यंत जो गुणकार आहे तो असंख्यात आहे. आणि त्याच्या पुढचा जो पुढचे जे राहिलेले अवगान आहेत त्याचा गुणकार जो आहे तो किती आहे? संख्यात. सगळ्या गुणकारच आहेत वरच्या, खालच्या सोडून 42 अवगान. परंतु तिथपर्यंत 51व्या अवगाने पण गुणकार काय घ्यायचा आणि पुढे गुणकार काय घ्यायचा? संख्या. आता पुढे उद्या पुन्हा विशेष बघू वेळ झाली. त्या 22 सोडून सगळ्याच्या गुणित आहेत. आता त्याचा क्रम सगळं येणार आहे. ओळी त्याच्या अवघानाचं प्रमाण काय आहे ते सगळं येणार आहे. ओम जाना सावधान हामी शुद्ध चैतन्यमय जीवामी. हामी जो प्रमाणासंख्या प्रदेश आहे. हामी छोटा पण नाही मोठा पण नाही. माझी अवगाहना फिक्स आहे. असंख्यात प्रदेश आणि हे असंख्यात प्रदेश अखंड आहेत. आम्ही जीव निराकार आहे. शरीराच्या आकाराने माझा आकार नाही. मी तर माझ्यामध्ये सदैव स्थित आहे. शरीराच्या आकारूप झालो तरी मी शरीरूप झालो नाही. हे जे संस्थान आहे हा औपाधिक भाव आहे. हा माझा स्वाभाविक भाव नाही. आपल्या चिदाकाराला जाणं चैतन्य हाच माझा आकार आहे. हा मी चैतन्य स्वरूपी आहे. गोल त्रिकोण चौकोन हा माझा आकार नाही. अनिर्दिष्ट संस्थान स्वरूप अबद्ध स्पृष्ट स्वरूप शुद्ध चैतन्य स्वरूप शुद्ध एको ध्रुव नमो लोये सवसा